आणि खरं तर महाराजांनी सुद्धा चांगल्यांचंच पाया पडून घेतलं पाहिजे. भंगिरी पाया पडल्यावर महाराज बिजळून जाईल त्याच्या पापानं. काय अपेक्षा आहे भंगिऱ्याची? इतके कपाळ शुद्ध असतात का त्यांचे कपाळ एखाद्या वारकऱ्याच्या पायाला लागावं? तुम्हाला सुद्धा सांगतो तुम्ही. आणि दुसरी गोष्ट, महाराजाच्याही पाया पडायचं असेल तर त्याचं आचरण तपासायचं. ज्याचं आचरण नदीला गेलंय का, अशा भडव्यांच्या पाया पडल्यावर तुमचे संसार खालून जळतील. तुम्हाला चोंबाळणारी महाराज लागतात. नाही. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. ऐका ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. फारसं चोमळायचं नाही. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. याच्याही पलीकडे इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका विठ्ठला वाचून या. नालायकांची स्तुती करणं म्हणजे ब्राह्मण कापल्याचं पाप लागतंय. पण त्याचं वर्णन करावा, त्याला चोंभाळावा, मग त्यानं आम्हाला मोठं पाकिट द्यावा, ही अपेक्षेनं संप्रदाय चाललेला आहे. या अपेक्षेनं. पण एक सांगू का तुम्हाला, चोंभाळल्यानं एखादी गोष्ट भेटत असेल पण टिकायची का ती प्रारब्धानं टिकत असते. आपण किती आरडतो प्रकाश बुवा, अन्न मान धन हे तो प्रारब्धाधी. तुम्हाला चांगलं खायला भेटत असेल, चांगली कपडे भेटत असतील, मान भेटत असेल तर ते तुमचं नशीब आहे. आणि तुमचं नशीब जर फुटका असेल ना, तर कधी सून सुद्धा तुम्हाला आवजाव बोलणार नाही. असं समजायचं त्या सासऱ्यानं आपलं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय. हा, तू म्हणत असशील मी लेकरायसाठी इतकं कमवून ठेवलंय. सगळीच बाप कमीत आहेत का? तू एकटाच बेजार थोडाच व्हायला. निसर्गाचा नियम आहे, बापानं पोरासाठी कमवावा आणि त्या पोरानं मायबापाला सांभाळून पुन्हा त्याच्या पोरासाठी कमवा. हा निसर्गाचा नियम आहे. आपण कमवतो काही नवलाची गोष्ट नाही. मी सारा महाराष्ट्र पालता घातलाय. नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. आपण आपल्या लेकरांसाठी कमवतो. पण आपलं प्रारब्ध जर खोटं असेल तर आपली सून सुद्धा आपल्याला आवजाऊ बोलत नाही. आणि आपलं प्रारब्ध गोड असेल तर आपण चुकीचं काम करणारी सुद्धा आपल्या घरातली लोक आपल्याला झोका देतात. त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध एक सोपी गोष्ट आहे. आपण सगळी शेतकरी माणसं आहोत. भाऊ किती लाखाचा बैल आणला संजू पाटील, तर बैल विकत घेतल्यावर कुठलं खातो तो? मालकानं टाकलेली वैरण. आणि महादेवाला सोड्याला कठाळ्या. भाऊ कोणाचं खाणार का नाही ते? आकड्याची कंस. ठीक आहे, तुमचं रान जवळ आहे शेताच्या गावाच्या, कुपाटी मोडून जरी देवाचा कठाळा गेला तर कोणाकडे तक्रार करताल? त्यानं खाल्लं कमी तुडीलं जास्त. मग आता 2 लाखाचे बैल चांगले का कठाळ्या चांगला? प्रकाश काय चांगला? नशीब कोण घेऊन आलाय? कठाळ्या. गण घरच्या बैलाला घागर माळा, घाट्या, घुंगर, झुली, घुंगराचा कासरा, सगळा थाट. यशनीला गोंडे, मोरखीला गोंडे, कशाला गोंडे, आहे का नाही महाराज? पण टाकलं तेच खावं लागेल. तुम्ही लग्नाला गेल्यावर ते बसलं भिताड चाटीत. पण कठाळ्या कोणाचे बी आकडे निबर कंस खात नाही, निवळ चिकाळ्यातले खात नाही, कोरड्याचीच खातो म्हणजे त्रास होऊ नये. मग सांगा तुम्ही 2 लाखाचा बैल घेतलेला तो नशीबवान का कठाळ्या? कठाळ्या नशीबू घेऊन आलाय. नशीब. अजूनही लक्षात घ्या, महाराष्ट्रात फिरत असताना काही लोक असे श्रीमंत भेटतात. एका श्रीमंत माणसाच्या कुत्र्याला रविबुवा लहानशी कॅबिन होती अशी गेटच्या पुढे केलेली. त्या कॅबिनमध्ये 1000 वॅटची वेशी, येशी कुत्र्याला, येशी बसलेली कुत्र्याला. हो. आणि त्या कुत्र्यानं जर घाण रूम केली तर ती
12-12 तासाचे 2 नोकर ते कुत्रं सांभाळायला. बाहेर फिरून आण, पाय मोकळे करून आण, आमकं करून आण. काय कुत्रे नशीब घेऊन आलेत. काय काय प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे. काही काही लोकांचे कुत्रे विमानानं. सगळं कुटुंब गेल्यावर कुत्रं कुठं घरी ठेवायचं, त्याचंही तिकीट काढून विमानानं. मला असं वाटतंय मग प्रारब्धामुळं जर सगळ्या गोष्टी चलत असत्यात तर हरामखोराचे पाय कशाला चाटायचे आपण. ठीक आहे भाऊ, एखाद्याला चोंभाळल्याच्या नंतर त्यानं मला 1 कोटी रुपये दिले, एरी म्हणतोय इतकं सोपं थोडंच कोणी 1 कोटी रुपये द्यायला. एखाद्या नालायकाला चोंभाळल्याच्या नंतर त्याने 1 कोटी रुपये दिले, आनंद वाटला. गिरगावकरांनी ते 1 कोटी गाडीत टाकले, पण बार्शी पस्तर जातानाच अटॅक आला आणि गिरगावकर मेला. काय चाटायचे का 1 कोटी ते. मग तुम्हाला कसं ठेवायचं हे त्यांना आधीच ठरविलंय. तुम्हाला कोण्या स्तरावर ठेवायचं त्यांना आधीच ठरविलंय. त्याच्यामुळं संप्रदायातल्या लोकांनी, फारशा गढूळ लोकांना चोंभाळणं मला तरी वाटते मूर्खपणा आहे. विठाला विठाला. आणि प्रकाशबुवा तुम्हाला जर असंच टिकवायचं असेल, वाघबुवा 5 वर्षापासून आहेत. मी मगाशी त्यांना म्हणलं तुम्ही सोडलं नाही प्रकाश महाराजांना, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला जर असंच टिकवायचं असेल तर जो श्रद्धेनं तुम्हाला मदत करतोय तिथंच लुडबुडत जा. तुम्ही फार चोंभाळून जर एखादा तुमच्याकडे घेतला असेल तर तो कालांतरानं तुमचे वरखंडे बी काढील. इतकं बी गिरगावकराचं लक्षात ठेवा. विठाला विठाला विठाला. कारण कधी कधी काय असतं माहितीये का, काही ठराविक गडी असते. ते बैल जर शिवळाव पडला किंवा उगच इकडं तिकडं तास सोडून जात असेल तर नुसतं असं आसुडाला हात लावून असा उगारीत होते. शहाण्या गड्याचा आसूड पाहिला की गडी तासात येत होता. पण काही गडी इतके येडपट असते, आता ती शिवी माईकवर नाही देत तरी पण तुम्हाला कळण्यासाठी देते. एका आऊत हाणणाऱ्याचं मी वाक्य ऐकलं, इतकं घाण वाक्य. बैलाची शेपूट पिळून त्याला म्हणला अरे, त्यानं पुढचा शब्द वापरला 12. आता चा शब्द तुम्ही लावा घरी गेल्यावर. बैलाला ही शिव देऊन काय फायदा आहे मला सांगा बरं. काय संबंध आहे तुम्हाला, काय माहिती त्या बैलाचा बाप देतात का नाही शेपूट मुरगाळून. काही कातड म्हणणार, त्याच बैलाच्या कातड्याची याची बायको पर्स वापरीती, त्याच बैलाच्या कातड्याची याची पोरं बेल्ट वापरीते, त्याच बैलाच्या कातड्याची याच्या पोरायला मोबाईलची कवर आहेत आणि हे त्याची शेपूट पिळून कातड म्हणते. मूर्खपणाचं टोक आहे, मूर्खपणाचं. म्हणजे हे कधी कधी माणसं जे ज्याच्याकडून काम घेतात ते त्याचेच वरखंडे काढतात. असं कधी कधी महाराजांच्या बाबतीत होऊ शकते. शेपटी धरू शकतात, आपल्याला शेपटी नाही ता पण हृदय धरू शकते, इतकं मात्र आहे. असं टिकवायचं असेल तर असं गेल्या 5 वर्षापासून सर्वसामान्य माणसं पंक्ती करतात. शैक्षणिक क्षेत्राला दोमिदे मुंडे सर सांगितले, सगळी मोठी मोठी माणसं आहेत आधी करून, आणि काही काही साधे शेतकरी सुद्धा आहेत. काय कोणी एखाद्या वेळेस पिठलं भाकरीचा नाश्ता देत असेल, पण सगळ्यांचा अधिकार या सप्त्यात गोड आहे. असंच चालवा, पिठेवरचा मालक गोड करीन. तुम्ही मी तर फक्त 12 वर्ष म्हणले, तुम्हाला जोपर्यंत गाडीत बसून पंढरपूरला येता येते तोपर्यंत सप्ताह मोडणार नाही. असंच ठेवा. नारद आले आणि नारदांचं दर्शन घेतलं. दर्जेदार बाई आहे भाऊ, दर्जेदार. प्रणाम म्हणे नारदा. नारदाने विचारलं माय खुशालीस. हो. बरंही म्हणावं एवढंच म्हणायला पाहिजे, पण तिनं नारदाला म्हणली मायासारखी सुखीच कोण नाही. नारद म्हणले बाई आता पंढरपूरला सप्ताह चालू आहे, त्या सप्त्यातल्या काल्यातल्या पंतरवाळ्या उचलून तुला चंद्रभागेच्या लांब नेऊन टाकायचे, हे काम तुझ्याकडे येणार आहे मीराबाई मठामध्ये. ती म्हणली मी इंद्राची बायको आहे आणि मला हे कसं शक्य आहे, मला हे पंतराळ्या उचलायचं काम कसं येणार. नारदांनी सांगितलं बाई आज संध्याकाळी तुझं पुण्य संपणार आहे आणि पुण्य संपल्याच्या नंतर तुला मृत्यूलोकात जन्म भेटणार आहे आणि तुला कामच करावं लागणार आहे. 33 कोटी देवांच्या राजाची बायको. दुःख वाटलं आणि विचारलं महाराज मला सुख पाहिजे, जा खाली. गोकुळात आली आणि गोकुळात आल्याच्या नंतर एका अनया नावाच्या गवळ्याची पत्नी म्हणून जन्म घेतला आणि भगवंताला पाहत राहिली. मिस पानियाचे गोविंदाचे चट
चट म्हणजे आवड, पाण्याचं निमित्त करीत होती आणि भगवंताला पाहायला जात होती. भरला उलंडोनी रिता करी घट, रांजून भरलेला रिकामा करायची. म्हणजे सासून म्हणायचंच नाही रांजून भरला तरी पाण्याला कशाला चाललीस, भरलेला पुन्हा मोरीत रिचून द्यायचा. भरला नाही आत्या नाही भरला. तिला ते पाणी आणण्याचा त्रासच वाटून नव्हता, तिला एकच वाटायचं काय त्रास झाला तरी हरकत नाही पण त्याला बघायचं, ती देवाला बघायची. शेवटचा पुरावा सांगतोय. इतकी देवाला पाहायची की तिनं पाहिल्याच्या नंतर इतकं कर्ज झालं. मी रात्री पुरावा द्याला. ब्रह्मांडाचा धनी तोरे संती केला ऋणी, म्हणून नाचे मागे मागे वाहे अंगे भार त्याचा. ब्रह्मांडाचा धनी तोरे संती केला ऋणी. कर्ज आहे, राधेचं कर्ज झालं देवाच्या डोक्यावर. तोही राधेला पाहण्यासाठी इतका पागल झालाय. एके दिवशी राधा पाण्याला जात असताना हा धार काढायला निघाला, दूध काढायला निघाला. गाईला वासरं सोडले आणि राधेला पाहता पाहता वाड्यात बैल होता, त्या बैला खालीच बसला. राधेला पाहून भुलले हरे, फुलले हारे, राधेला पाहून भुलले हरी, बैल दोहितो नंदा घरी. वारियाने कुंडल हाले, डोळे मोडे तर राधा चाले. भुलून गेलाय ते. भुलणं म्हणजे वेडा झालाय, भुलणे म्हणजे पागल झालाय. एके दिवशी राधेला विचारलं, राधे मी तुला काय देऊ ग? राधेनं सांगितलं काहीच देऊ नकोस, मी फक्त तुला पाहण्यासाठी आले, मी फक्त तुला पाहण्यासाठी आले. आपल्या संप्रदायातल्या काही भडव्यांनी राधा शब्दाचं मात्र केलं त्या हरामखोरांनी. खालून संसार पेटतील त्या भडव्यांची. काही तुमच्या बापाची जागिरी आहे का संप्रदाय? राधा एक इतकं पवित्र स्थान आहे. श्रीमद भागवतामध्ये राधेचं नाव घेतल्याच्या नंतर शुकाचार्यांना समाधी लागत होती, समाधी. एवढा मोठा अधिकार राधेचा होता. आणि त्या राधेला आपण काही म्हणायचं, तिच्यावर कसलंही काव्य रचायचं. राधेचा अधिकार बघायचा असेल तर निळोबारायच्या गवळणी पहा. या हरामखोरानं लिहिलेल्या पाहू नका, खालून संसार जळतील. महाराज नाक कोणाला इचकीत असतात लोक, कारण खालचे जे नाक इचकीत असतात का हे का लय शुद्ध असतात का? हे आग्या मावळाच्या माश्या येतात. ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू देत येतात आणि ज्यानं गण लावलं त्याला डसत येतात. हे खालचे लोक प्रसन्न झाले म्हणजे तुम्ही मी केलेलं चांगलं आहे असं कधी डोक्यात नाही ठेवायचं. महाराज विश्वाच्या मालकाच्या अंतकरणातल्या लोकांना आपण घाणेरड्या शब्दात वर्तन केलं की मग ते अशी बुक्की मारते, आवाज निघत नाही पण आग झाल्याशिवाय राहत नाही. राधा फार एक अनन्यसाधारण महत्व आहे. मी तुला बघण्यासाठी आलते देवा, मला तू काय देणार आहे? अरे 222 पद जिच्या नवऱ्याला आहेत, मी त्याची बायको आहे. सोन्याच्या नगरीत राहणारी आहे मी. अरे जयंत पुत्र आहे माझा, जयंती कन्या आहे माझी, मी इंद्राची बायको आहे. मला काय देणार आहेस तू? मला फक्त तुला पाहण्यासाठी आलते. देवानं सांगितलं राधे पण माझी इच्छा आहे, तू काहीतरी माग. काय देशील मला? वैकुंठ. आणि वैकुंठात राहिलंय काय? मला कशाला वैकुंठ? तू तर खाली आलास, कारण तुला सुख संतांकडे वाटायला. या सुखा कारणे
वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. कशाला कशाला मला वैकुंठ देतोस? नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडते. तुला वैकुंठ आवडत नाही, तुला शेषाचं आसन आवडत नाही, तुला संतांचं सदन आवडतो, मला ते देतोस कशाला? म्हणे राधे तुला सत्य लोकाचा राजा करतो. ती म्हणली नको. सत्य लोकाची गादी सांभाळत असताना त्याला स्वतःची पोरगी कळाली नाही, मला कशाला ती गादी देतोस? वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष, वेदे नाही आईसे सांगितले. नकोय मला ते पदही नकोय. भगवान देवादिदेव विश्वनाथाच्या कैलासावरचं आधिपत्य देते. ऐक न देवा, कैलासाचे मालकच रोज सकाळी तुझ्याकडे येतात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, रोज सकाळी. मला काहीच देऊ नकोस, काहीच देऊ नकोस. राधे माझा अपमान करू नकोस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू अमरपुरीतून खाली भक्ती लोकात आल्याच्या नंतर तुला दुःख प्राप्त होणार होतं असं नारदानं नमूद केल्याच्या नंतर तू माझा चेहरा पाहण्यासाठी आलीस. आता तुला दुःख होणार नाही असं काहीतरी माग देशील का मला? हो. मग ज्या दिवशी माझं शरीर या मातीत पडेल आणि ज्या मातीत माझं शरीर पडेल त्या मातीत माझ्या शरीराची विल्हेवाट होईल. शरीराची विल्हेवाट कशी लावतात ते तुम्हाला ज्ञात आहे, काल्याच्या कीर्तनात नको सांगणे. आणि त्या ठिकाणची माती चंद्र सूर्य येतोपर्यंत तू कपाळाला लाव. गोपी चंदन उठे तुळशीच्या माळा. राधेचं शरीर ज्या मातीत समर्पित केलं त्या मातीला गोपीचंद म्हणतात. गोपी म्हणजे राधा. आणि राधेच्या अंगाची माती पंढरपुरातला मालक आजही कपाळाला लावतो. एकही मालक नाही आपल्या प्रियशीच्या नावानं कुंकू लावेल, आपल्या पत्नीच्या नावानं कुंकू लावेल, पण जगात एकच विश्वाचा मालक आहे. त्याच्या लक्षात आहे तुम्हाला आणि मला किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचे. हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो विश्वाचा बाप राधेच्या नावानं गंध लावतो. एक लक्षात ठेवा, निष्ठावंत वारकऱ्यांचा दंडक आहे ते गोपीचंदच लावतात. गोपीचंदच लावतात. कोणालाही निष्ठावंत म्हणता येत नाही. कारण संप्रदाय गाड्या घोड्यानं फिरणाऱ्या, एखाद्या दिंड्या काढणाऱ्या, एखाद्या सप्ते करणाऱ्यामुळं संप्रदाय नाही प्रकाश बोरई बुवा. हा संप्रदाय निष्ठेनं वारी करणाऱ्या लोकांमुळे जिवंत आहे. निष्ठेनं वारी करणाऱ्या लोकांमुळे जिवंत आहे. सप्ते कोणी करू शकते. मी रात्रीच सांगितलं 2-3 कोटीचा सप्ता मी करू शकतो. महाराष्ट्रात किती मोठाले लोक परिचित आहेत. त्याला सांगितल्याच्या नंतर लाखो रुपयाच्या पंक्ती करतील लोक. म्हणजे फार गिरगावचा बाळू मोठा आहे असं नाही. जे निष्ठेनं दर महिन्याची पंढरपूरला वारी करते. काल मला एक मुंडे सर तुमच्या किनगाव कोपऱ्याच्या परिसरातले एक वारकरी मला मोळवणला भेटले होते. त्यांना दिसत नाही, तुमच्या बाळूच्या परिचयाचे आहेत. ते काठी टेकीत रस्त्यानं चालले होते आणि ते मोळवणला त्यांनी शेवटचा अभंग म्हटला होता, नाट म्हणला होता. मी गाडी उभी करायला लावली आणि गाडी उभी करून ह्याच मोठ्या हायवेला मी त्यांचं दर्शन घेतलं. कोण आहेत तुम्ही? म्हणलं बाळू महाराज. भरून आलं त्यांचं हृदय. गाडीत एक उपरणं होतं कोरं, त्यांना उपरणं घातलं. म्हणलं तुम्ही दर महिन्याला येतात? हो. दिसत नाही त्या व्यक्तीला भाऊ. काठी टेकीत फक्त पांढरं असं झावळ दिसतंय मोठं वाहन, त्याचा आवाज व्हायब्रेट त्यांना होतंय. ते काठी आदळीत चालतात. कल्पना केली बाळू, महाराष्ट्रभर सर्वत्र फिरून तुला पाकिट प्राप्त होते आणि तू महिन्याला येतोस, काही नवल नाही. बसायसाठी गाडी देवानं मोठी दिली. महिन्याची वारी बाळू महाराज करतोय, काहीच नवल नाही. त्या वारकऱ्याचं पाहिल्याच्यानंतर मी झिरो आहे. मी शून्य. काही त्या माणसाच्या पायाला चिटकलेल्या मातीची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. कारण एवढी परिस्थिती साजूक असताना तो माणूस दर महिन्याला एसटीमध्ये खेटे घात येतोय. महाराज या लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे. या लोकांना वाशिमचं ते पोरग आहे तिथं बसलेलं भाऊ, ते वाशिमचा देशमुख येतो. ते सामान्य शेतकरी आहे, लहानसं छोटंसं शेतकरी. ते साध्या कपड्यात असते, तुमच्यासारख्या पॅन्ट शर्टवर असते. पण मी तरी दर महिन्याच्या वारीला यायला किमान एखादी रात्र 10-12 घंटे मला उशीर होतोय स्वतःची गाडी असताना. ते दशमीला दुपारीच हजर होते. महाराज या लोकांमुळे संप्रदाय. एक पारधी समाजाचं पोरग आहे, जामदे नावाचं गाव आहे. ते जामदे नावाचं गाव नंदुरबार जिल्ह्यात. संजू पाटील ते मागच्या माघवारीला 550 किलोमीटर पायी आलतं. त्याचे पाय पाहिले तर त्याच्या पायाचे असे तुकडे मोडू लागले. ते कातडं इतकं कठीण झालं.
पारधी समाजाचा मुलगा आहे. काय निष्ठावंत लोक आहेत महाराज संप्रदायात. या लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे. पण तुमच्याकडं असा बेगडी भाव झालाय, तुम्ही चमकलेल्या लोकांना मानिता. कारण ते तुमचा दोष नाही, तुमचं पापच उतू आलंय. विठाला विठाला कारण खरं तर तुमच्याकडचे येणारे पैसे सुद्धा पापाचे असतील, म्हणून ते निष्ठावंत लोकांना जाणारच नाहीत प्रकाशराव, ते चुकीच्याच लोकांकडे जातात. म्हणून या लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे. आणि ह्या निष्ठावंत लोकांची आजही परंपरा आहे. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, जर तुम्हाला माझा वारकरी व्हायचा असेल तर तुम्हाला गोपीचंदच लावा लागेल, तुळशीच्या माळा. आता नाटकं खूप आहेत बरं का, नाटकं इतके मोठे आहेत, काहीच्या हातायनं पण 5-5 माळी. मी नाही पुरावा ऐकिला. तुळशी माळ हाता गोपीचंद पाठा, पाठीला गोपीचंदन, मनगटात माळी नाही सांगितले. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. वारकऱ्याविषयी, आपल्या संप्रदायाविषयी प्रेम असलं पाहिजे. ती माणसं, एक सांगू का तुम्हाला, मी 29 वर्ष झालं सोहळ्यात जातो, काही नवलाची गोष्ट नाही. हे सांगणं सुद्धा पाप आहे. मला जर रामराव भाऊ कोंबडं केलं असतं तर सतार भाईने एकादशीच्या दिवशी कापलं असतं. होय प्रकाश, मला जर बोकड्या केला असता तर उद्याच्या धुरड्याला गिरगावचा बाळूच कापला असता. पण मला कोण केलंय? माणूस. म्हणून मी वारी करतो, काही नवल नाही. खोटं आहे का? वारी करतो म्हणजे काही नवल नाही. देवे दिला देव भजना गोमटा. आपल्याला भजना करता पाठीले, पंढरपूरला येण्यासाठी पाठीले. पण मी निकष काढला की वारी सुद्धा कोणामुळे चलती. ज्ञानोबाराय तुकोबारायचा सोहळा कोणामुळे चलतो? दिंडी काढणाऱ्यामुळं नाही, दिंडीत चालणाऱ्यामुळं. तुम्ही जर संख्या काढली ना तर दिंडीतले किती मालक दिंडीत चलत येत. संप्रदाय कोणावर टिकून आहे कधी बी लक्षात ठेवलं पाहिजे. आता तुम्ही सप्ताह करता, पण या सप्त्यात 7 दिवस काही माणसं असे येतं की त्यांना कीर्तन पण ऐकायला भेटत नाही. ते स्वयंपाकापाशी थांबतात, वरणाला फोडणी दिली का, भाजी झाली का, पोळ्या किती झाल्या, थांबा 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 थांबा. कीर्तन जरी झालं असेल तर सगळ्या माणसापुरत्या चपात्या नाही येतात, अजून 10 मिनटं थांबा, 5-25 चपात्या भाजल्या मग आपण जेवायला बसू. महाराज सगळ्या लोकांच्या वारकऱ्याची पोटाची व्यवस्था करतो, त्याला पण सामान्य समजायचं नाही. तो देखरेख करतोय, तिथली देखरेख. काही माणसं चटायात टाकतील, झाडूनच काढतील, पात्रच उचलतील, काही माणसं वाढायचंच काम करतील. ही सुद्धा माणसं महाराज तुमच्यापेक्षा मोठी असू शकतात. प्रकाश बुवा तुमच्यापेक्षा मोठी असू शकतात, कारण ते तुम्हाला वाकायचं काम पडू देत नाहीत. म्हणजे इतकी काही नम्र स्वभावाची माणसं आहेत. या लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे. या लोकांमुळे संप्रदाय. बाळू महाराजांना दिंडी काढली तर 50 लाख तर घरी घेऊन जाईन सहजच. सोय बी तशी देईन ना मी. रावटीत लाईट, प्रत्येक रावटीत पंखा. कमी करील का प्रकाशराव मी? प्रत्येक रावटीत मोबाईल चार्जर, प्रत्येक रावटीत सतरंजी. सकाळ आजच्या रावट्या वेगळ्या, उद्याच्या रावट्या वेगळ्या. कारण मला लय मोठमोठाले काशी फळ मानित येत ना उकांड्यावरले. पुन्हा तुम्ही किती बी खत घाला, उकांड्यावरल्या काशी फळा इतकं काशी फळ मोठं होतं का भाऊ? हे मोठाले काशी फळ म्हणजे हे लोक काही करतील. हा ट्रक तुला फुकट, डिझेल टाकू नको, हे टँकरही तुला फुकट. पण या सगळ्या लोकांची पोत्री करण्याकरता मला लुंगीवर टेम्पूत बसून पुढं जाणं, बेशीची डायरी घेऊन मी नाही चालू शकत. म्हणून मी वारकरी होऊ शकत नाही. गठुडं घेऊन जाशील बेट्या, वारकरी होऊ शकत नाही. वारकरी होण्यासाठी तुला गळ्यात टाळ किंवा खांद्यावर पताका घेऊन दिंडीत चालावं लागेल. आणि या लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे. या लोकांमुळे. एक जण म्हणला, महाराज म्या दिंडी काढल्यामुळं 500 लोक दिंडीला येतात. अरे 22-23 वर्षापूर्वी कोणाच्याच दिंडीत भिशी नव्हती, तरी निष्ठावंत लोक चलतच होते. बैलगाड्या घेऊन चालले काही लोक, इतकी निष्ठावंत. त्यांनी संप्रदाय इथपर्यंत आणलाय. आता ह्या टपऱ्याच्या गाडीत बसणाऱ्या बाळू महाराजांना लय नाक लांबून बोलायचं नाही. विठाला विठाला चला. निष्ठावंत वारकऱ्यांना दंडक दिला
तुम्हाला जर मी पाहिजे असेल तर गोपीच्या अंगाची माती लावा. गोपी म्हणजे कोण बुवा? राधा. राधेच्या अंगाची माती लावा तर तुम्हाला मी पावल. दृष्टांत संपला. बाळू महाराज मेल्यावर पोरग पुण्यतिथी करील, मला माहिती करील, ते लाज काज करीन ना, कमून ठुले ना त्याला, करीन ते. हो, ठोकर ठोकर महाराज आणून करीन. एखाद्या वर्ष 22 वर्ष करीन. ते गेल्यावर त्याच पोरग त्याची करीन. गिरगावकर बसला भिताडाव. नाच सुंदर हिशोबात असली तर फोटो ठेवीन, नाही तर ती फेकून देईन. कोहरक म्हातारं इथं मांडलंय. हे किती दिवस म्हातारं याचं पाहाचं थुतर. कमीला असन काय नवल नाही, याच्या मागच्या मायबापानं कमीलं नाही का? ही तुमची माझी परिस्थिती. पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राधेच्या अंगाची माती कपाळाला लावाच लागेल. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राधेच्या कपाळाची माती अंगाची माती कपाळाला लावाच लागेल. महाराज एवढी मोठी होऊ शकते का कोणी? आणि ही राधा मोठी कशानं झाली? पहिल्या कडव्यानं. दुःखाची निवृत्ती सुखाची, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे, दुःखाचे सुखाचे दुःखाचे निवृत्ती सुखाचे या वारीला जर सप्ताह ठेवला ना प्रकाश बुवा, तर दर्जेदार लोकांची कीर्तन इथं मिळतील. ते बी तुमच्या हाराची पण अपेक्षा करीत नाहीत. अशा 300-300 वर्षाच्या परंपरा चालत आलेल्या फड परंपरा, त्या लोकांची कीर्तन भेटतील. 350 वर्षाची परंपरा बोधले कुटुंब, जयवंतदादांचं कीर्तन भेटल तुम्हाला, प्रभाकर दादांचं कीर्तन भेटल. काय रवी महाराज खोटं बोलतोय? मोठी मोठी वारकरी तिथं समोरच एका आश्रमामध्ये पातकर महाराज राहतात, पुण्याचे निष्ठावंत लोक, त्या लोकांची कीर्तनं भेटतील. कारण पंढरपुरामध्ये तुमच्याकडनं कोणी एक पैशाची अपेक्षा करणार नाहीत, निष्ठावंत वारकरी बरं का. आणि तुम्हालाही ती सुरळीत जाईल सप्ताह करण्यासाठी, गोडसं जाईल, खूप छान. आणि माणसंही तुमच्या पाठीमागं बरे येतं. तुम्हाला जे लोक पंक्ती देतात ते माणसं मोजित नाहीत. एक सोपा मुद्दा सांगू का दिंड्यातला? भाऊ, जर मी बिशी काढून जर दिंडीत आलो, तुम्ही जर मला भेटायला आले 2 दिवस, तर लगेच ते महाराज म्हणतो हे कवा आलेत, हे कोण दिवशी आले, मग यांची कवा पावती फाडायची. गळ्यात शपथ. आणि तुम्हाला पण वाटतंय आता इथं खावा का 2 घास खाल्लेलं उलटून टाकावा. खोटं आहे काय? पण हे तुमच्या सप्त्यात नाही प्रकाश. तुम्हाला जे पंक्ती देणार आहेत ना, तुम्ही केल्यावर तुम्हालाच बोलतील, नाही तर ते पंक्तीच कट करतील. होतंय का नाही असं? इतका निष्ठावंत कारभार आहे. म्हणून त्या प्रकाश बुवाला सांभाळा ही तुम्हाला विनंती करतोय. विठोबार कुमाई